अनिल परबांच्या एका वक्तव्यावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली। अनिल परबांनी संभाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। त्यामुळे अनिल परबांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। अनिल परब यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांच्या विधानानंतर विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली। संभाजी महाराजांप्रमाणेच माझा छळ झाल्याचं विधान अनिल परबांनी केलं। ना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना। मी पण तेवढंच कडक आहे ना। माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे। संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला आणि माझा छळ त्या ठिकाणी पक्ष बदलण्यासाठी होतोय। सभापती महोदय, कोण अनिल परब? संभाजी महाराजांची स्वतःची तुलना या ठिकाणी करायला कोण लागून गेले? अनिल परब। अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे। अनिल परबांच्या विधानानंतर नितेश राणे देखील विधान परिषदेत आक्रमक झाले होते। सत्तेत असताना इतरांचा छळ करणाऱ्या परबांचा छळ कसा होऊ शकतो असं सवाल उपस्थित करत त्यांनी अनिल परबांवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांच्या वक्तव्यानंतर अनिल परबांनी देखील जोरदार पलटवार केलाय। स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात, केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांचा फोन आणि यांचा छळ झालाय। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? हे छळ करणाऱ्यापैकी आहे लोक। हे कुठला संभाजी महाराजांचा? मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत, आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे। मी केलेलं वक्तव्य चुकीचं नसल्याचं अनिल परबांनी म्हटलंय, तर यावेळी त्यांनी विरोधकांवरही आगपाखड केली आहे। सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला। याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे। पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभो ठेवलंय, घ्या त्याची माफी पहिले। अनिल परबांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे, तर दुसरीकडे अनिल परब हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। त्यामुळे हा वाद इथवरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।